पोहोचावं अडकायला बसनास तुम्ही हाव बिराड आंदोलन चालू आहे. काय ना हाव आदिवासी विकास विभाग मग ज्या खाजगीकरण करेल आश्रम शाळांमध्ये त्यांच्या विरोधात हाव बिराड आंदोलन चालू आहे. तेव्हा आता आमने आदिवासी लोकांचा काय फायदा फायदा काय म्हणजे जर हा आंदोलन जर सक्सेस ज्या नाही हाय जर खाजगीकरण आपल्या आदिवासी विकास विभागाला लागणार तर आपल्या पुढल्या पिढीला पोसासांना नोकरी लागणार नाही. काय वरून तुम्ही अशा सांगता कारण की ठेकेदार येतील तड हा. निमा ठेकेदार तर घ्या फक्त एकमेव राहिले शिक्षक हा. मास्तरच राहिले तेवढा इकाना तो बी डिपार्टमेंट इकी टाका. मग तुम्ही सगळा मास्तर इकडे बसनास नामने पोसासाला कोण शिकवर पोसासांना तर कोणी शिकवत नाही. सध्या फक्त खिचडी खाऊ घालता आणि बसेल त्यांचा तर भविष्य अंधारातच आयला आहे तर आमने डोकामच नाही. हाय अवघड परिस्थिती आहे. म्हणून आपले ज्या तरुण बांधव हा आपला आदिवासी समाज जेवढा पुरा हिंडता घर हा. जेवढा शिकेल त्यांना आम्ही आव्हान करतो की त्यांची हाय अभ्यास करायला पाहिजे. खाजगीकरण म्हणजे काय त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे आणि मग तरच आपला समाज वाचेल नाही तर समाज वाचणार नाही आपला. म्हणजे आता आपलं आरक्षण बी धोका येईल. आरक्षण धोकातच मग हे आपले सगळे लोकांना कळायला पाहिजे ना. हे आपले सगळे आदिवासी बांधवला कळायला पाहिजे. हा. सगळा आपला आदिवासी अशा जिंकता सगळा सण साजरा करता पण वरून शासन काय पॉलिसी आणन ते कशा खराब यावर आपला बोलायलाच तयार नाही होता. त्याच्यामुळं हाय सगळा मास्तर आता स्वयंपाकीय त्या आश्रम शाळा सोडून त्या आठ नाशिकला आंदोलन करत राहणार. कशा काय 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 नियोजन तुम्हाला नियोजन कशा काय आमचा नियोजन काहीच नाही. 25 तारखेला आम्ही कोंबड्या बैला गाई बी सगळी धरून आठच आणू कारण अख्खा परिवार इकडे यायला हवं आम्ही. तटून आठवर ते तपोवनातून आठवर यायला ह्या तुमचे मुख्यमंत्र्याला ह्या मंत्र्याला काय तुमचा तो आदिवासी मंत्री जाग नाही आला तर ते घरी नेऊन बांधू. पण जवळ आमचे पोषांना शिकवाय मास्तर द्या नाही त्या कंपनी बिंपनीचा नको आम्हाला. ह्या भले ह्या रोजंदारीचीच पोषा द्या कारण हे बी शिकवत द्यायचं भली आम्ही ऐकलाय. जर ह्या मास्तरा देत नसा कारण असाही ऐकलाय 4-4 वर्गांवर एकच मास्तर हाजरीच घेत हिंडतो बा. जर दिसला तर मग आम्ही पाहू काय करायचं पण मास्तरा पटते हे मास्तर मग आम्हाला आम्ही काय करू आता त्याच्यासाठी. नाही तुम्ही काहीच नाही करायचा. तुम्ही आवडाकच सांगायचा का ज्या ज्या लोक आता आपली घरी बसल्यात सगळे आदिवासी त्यांना सांगायचं ह्या पहा आदिवासी समाज आरक्षणाचा धोका आलायच. पोषणलाही शिकवाय कोणी नाही. मागही कोरोनात शिकवाय कोणी नव्हता आणि आताही कोरोनात नाही ना वाचता येणार ना लिहिता येणार मग काय आपण अडाणीच राहायचा. म्हणून पोषणला शिकवायला आता ह्या मास्तरा पटकन पाठवली पाहिजे कारण 16 तारखेला शाळा भरली ना अजून मास्तर नाही. 15 ऑगस्ट होऊन गेला काय परीक्षा आल्यात परीक्षालाही नाही. आता मास्तरा शिकवणं कुठून लिहिती पेपर पोषा आहे तर मग अवघड परिस्थिती आदिवासी समाजावर फार मोठी अवघड. ह्या शासनच फार वाईट आहे. म्हणून आता सगळे आपले आदिवासी लोक समाजाने एकत्र आता याचा तुम्ही विचार केलाय लवकर यावा आणि एकदाच हा प्रश्न मिटवावा असा तर आमचा आता सगळे समाजाला विनंती आहे. तर आणि सर्व आदिवासी समाजला कळकळीने विनंती आहे की ह्या पोरा आज 41-42 दिवस होईनात त्या काही त्यांच्यासाठीच नाही बसला ते आपले पुढल्या पिढीना विचार करीन बसणार. हे आदिवासी विभाग मग खाजगीकरण बंद व्हायला पाहिजे त्याच्यासाठी बसणार तर त्या 41 दिवस बसणार तर आपली एक दिवस तर त्यांच्यासाठी नाशिक मग येऊ शकतो ना. तर सगळे आदिवासी बांधवासाला विनंती आहे मान्य की आपण सगळ्याशी 25 ऑगस्टला या नाशिक मग उलगुलान आंदोलन मग सहभागी व्हावी ने सरकारला आपण दाखवू का आदिवासी पॉवर काय आहे ती आपण हे 25 तारखेला दाखवू. जय आदिवासी जय जोहार. जय जोहार.